तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय आणि स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथक यांच्या संयुक्त विद्यमाने 24 ऑक्टोबर रोजी काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यात आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी उपस्थित पथकातील सदस्यांना मार्गदर्शन केले। आपत्तीच्या वेळी शांतता आणि सतर्कता दोन्हीही महत्त्वाच्या आहेत। घरगुती किंवा नैसर्गिक आपत्ती घडल्यास उपलब्ध साधनांमधून तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे। तसेच अपघातग्रस्तांना मदत करताना योग्य पद्धतीने प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन हेल्पलाईनचा वापर कसा करावा याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती शाहू भगत यांनी उपस्थितांना दिली। या प्रसंगी पथकाचे समन्वयक किशोर देशमुख, सचिन राणे, काटेपूर्णा अभयारण्याचे वनरक्षक प्रवीण कांबळे, माजी सैनिक विशाल बारड, विनोद पवार, मोहनराव साबळे, संतोष कुटे, राहुल साखरे आदी उपस्थित होते। तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पथकाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठीकरिता विश्वास कुटे, वाशिम। बंबाळ झालं होतं माझं। आपण संकटामध्ये कोणालाही मदत केली पाहिजे म्हणून ते बॉड्या अलग काढल्या, पोलीस आले, त्या ठिकाणी सर्वांनी मदत केली। अशा अनेक समस्या असतात, कुणावरही संकट येतात, कुठं रोड ॲक्सिडेंट होते, अशा वेळेस आपण काय करतो, फोटो काढण्याचं काम करतो, नंतर मग फोन करतो। अशा वेळी आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनचा नंबर असला पाहिजे, यासोबत आपल्याकडे ॲम्ब्युलन्सचा नंबर असला पाहिजे, आपल्याकडे डॉक्टरांचा नंबर असला पाहिजे, पोलीसचा नंबर असला पाहिजे, आपल्या डायरीमध्ये लिहून असले पाहिजे, अग्निशामकचा नंबर असला पाहिजे। कारण की आपत्ती व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे, त्याचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी महोदय असतात आणि त्या कमिटीमध्ये सहअध्यक्ष जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतात आणि त्याच्यामध्ये CS